या देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये नतमस्तक कोणाच्या समोर व्हायचं? आजकाल लोक कोणाच्याही समोर नतमस्तक होतात, दंडवट घेतात. नतमस्तक व्हायचं असेल तर आपल्या घरामध्ये सर्वात मोठं दैवत आहे आपले आई आणि वडील. पहिलं नतमस्तक व्हायचं आई आणि वडिलांच्या समोर, आणि त्यानंतर नतमस्तक होण्यासाठी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 3 पायऱ्या आहेत. 2 पायऱ्या आहेत पंढरपूरला, ज्या भक्तीच्या आहेत. त्या ठिकाणी नामदेव आणि चोखोबाची पायरी. रामकृष्ण हरीचा गजर करत महाराष्ट्रभरामधून लाखो भाविक पंढरपूरला जातात आणि त्या पायरीवरती नतमस्तक होतात. आणि 3री पायरी आहे दुर्गेश्वर रायगडावरती, आणि ती पायरी आहे सेवेची. 2 पायऱ्या भक्तीच्या, 1 पायरी सेवेची. सेवेची या ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. जर तुम्ही रायगडावरती गेला असेल, जगदीश्वराच्या मंदिराच्या समोर एक पायरी निर्माण करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरती शिलालेख कोरलेला आहे. त्याच्यावर लिहिलेलं आहे सेवेची या ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. 6 जून 1674 छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक मोठ्या थाटामध्ये सोहळा त्या ठिकाणी संपन्न होत होता. ज्यांनी ज्यांनी या स्वराज्यासाठी कामगिरी केली, प्राणांची आहुती दिली, त्यांच्या कुटुंबियांना बहुमान प्राप्त होत होता. आणि राजधानीचा गड निर्माण करणाऱ्या हिरोजी इंदलकरांना ज्या वेळेस पुरस्कार देण्याची वेळ आली, तेव्हाच महाराज म्हटले, हिरोजी इंदलकर, तुम्हाला काय पाहिजे ते मागा. तुम्ही आमच्या राजधानीचा गड निर्माण केलेला आहे. त्यावेळेस हिरोजी इंदलकर काय म्हणाले, राज, मी हा रायगड निर्माण केला, स्वतःची जमीन विकली, स्वतःचं घरदार विकलं. कारण शिवाजी महाराज दक्षिण मोहिमेवर होती, पैसा लागणार होता, पण त्यांनी कोणाला फोन केला नाही. स्वतःची सगळी जमीन, सगळं घरदार विकून त्यांनी रायगडाची निर्मिती केली. आणि याच्या बदल्यात काय मागितलं, राजा, मी रायगडावरती जगदीश्वराचं मंदिर उभा केलेलं आहे आणि त्या मंदिराच्या एका पायरीवरती माझं नाव कोरण्याची अनुमती राजा मला द्या. राजा म्हणले, अरे हे काम तर आम्ही करूच, एका पायरीवरती तुमचं नाव कोरू, पण तुम्हाला काय पाहिजे मागा ना. वतन मागा, जहागिरी मागा, संपत्ती मागा. त्यावेळेस हिरोजी इंदलकर म्हणाले, राजा, मला काही नको, माझी एकच इच्छा आहे की त्या पायरीवरती माझं नाव कोरावं. त्यावेळेस राजे म्हणाले, पण त्या पायरीवरती तुमचं नाव कोरावं ही इच्छा तुमची का आहे? त्यावेळेस हिरोजी इंदलकरांनी दिलेलं उत्तर किती महत्वाचं आहे. हिरोजी इंदलकर म्हणाले, राजा, तुम्ही जेव्हा जेव्हा रायगडावरती असाल तेव्हा तेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाणार, आणि जगदीश्वराच्या दर्शनाला जाताना त्या पायरीवर तुमचा पाय पडेल आणि तुमच्या पायाची पायधूळ माझ्या नावावरती अभिषेक करत राहील. राजा, याच्यापेक्षा मोठं सौभाग्य माझं काय असेल राजा? तेवढं सौभाग्य या पामराच्या पदरामध्ये द्या राजा. अरे, स्वराज्यासाठी लढणारी माणसं अशी होती. नाहीतर आज पक्ष बदलू लोकांकडे पाहिल्यानंतर काय काय बदलतात आणि काय काय करतात ही गोष्ट आमच्या समोर होती. बरं झालं अशी लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात नव्हती, नाहीतर हे स्वराज्य आपल्याला कधीच पाहायला मिळालं नसतं.